तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता राजन आणि गौरी मात्र एकमेकांच्या समोर आल्यावर गौरीला देखील धक्का बसतो. गौरी मात्र कमळीच्या नावानं अभिषेक करण्यासाठीच राम मंदिरामध्ये आलेली असते. रामनवमीनिमित्त दर्शन वगैरे होईल आणि कमळीच्या नावाने अभिषेक देखील करल, त्याच्यासाठीच गौरी तिथे आली होती. त्यानंतर राजन आणि गौरी जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र गौरीला खूप मोठा धक्का बसतो. गौरी मात्र तिथून पळ काढते आणि साईडला जाते. तेव्हा मात्र राजन गौरीच्या पाठोपाठच येतो आणि गौरीला हाताने पकडून थांबवतो. गौरीला म्हणू लागतो, अगं गौरी, इतक्या दिवसानंतर माझ्या समोर आली आणि आतासुद्धा माझ्या समोरून माझ्या जवळून लांब जाण्याचा प्रयत्न का करत आहेस? तू मला सांग ना, आपली मुलगी कशी आहे, कुणासारखी दिसते आणि कुठे आहे आणि आपल्या मुलीचं नाव काय आहे? गौरी मात्र रडू लागते. गौरी सांगू लागते, तुम्ही अजून त्या जुन्या गोष्टीतच अडकून बसलेले आहात का? मी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहे आणि मी आता माझ्यानं पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला लागले पण आहे. तुम्ही अजून जुन्या गोष्टीमध्येच अडकून पडला आहात का? नाही आपली मुलगी या जगामध्ये. आणि गौरीने जेव्हा एक वाक्य सांगितलं, आपली मुलगी या जगामध्ये नाही, तेव्हा मात्र राजनला खूप मोठा धक्का बसला. राजनच्या पायाखालची जमीन सरकली. मी एकच आशेवर होतो की माझी गौरी आणि माझी मला मोठी मुलगी सापडेल, या आशेवर होतो मी. आणि गौरी काय सांगते की आपली मुलगी या जगामध्ये नाहीच आहे आता. मग त्यानंतर गौरी राजनला सांगू लागते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी आता ते जुनं काय आहे ना आपलं, ते सगळं विसरून सगळं सोडून मी आता पुढे चालले आहे. सगळं काही विसरून गेले आहे आणि आता या जगामध्ये ना आपली मुलगी आहे आणि ना मी तुमची गौरी आहे. आता सगळं काही विसरून जा, तुम्ही पण मात्र तुमची एक नवीन सुरुवात करा. मी तर माझी केलीच आहे. तर मित्रांनो, हे जे गौरीचं वाक्य ऐकून राजनला खूप मोठा धक्का बसला. खरंच ही माझी गौरीच आहे, काही डुप्लिकेट कोणीतरी बाई आहे? माझी गौरी तर अशी नव्हतीच. राजनचा विश्वासच बसत नसतो. कमळी देखील दर्शन वगैरे घेऊन घरी जाते. दुसरीकडे आता ती पेटी फोडल्याचा आळ मात्र त्या मुलावर आलेला असतो. त्या मुलाचाच फोटो CCTV मध्ये कैद झालेला असतो. त्यानंतर ऋषीने मात्र त्या मुलाची सगळी तपासणी केली. त्याला विचारलं, तू आपल्या शाळेमधली पेटी का फोडली आहे? कारण की सगळ्या मुलांचे पैसे त्याच्यामध्ये होते, भरपूर सारे पैसे होते आणि तू असं का केलं? त्यांनी मात्र डायरेक्टली सांगून दिलं. आणि सगळं काही ऋषी, सगळ्या प्रिन्सिपल सरांनी, सगळे इतर शाळेतले सगळे स्टुडंट सगळेजण होते, त्या सगळेजणांनी मात्र CCTV मध्ये बघितलं की तो मुलगा मात्र ती पेटी तिकडनं घेऊन येतो. इकडनं मात्र अनिकाच कमळीचा ड्रेस घालून त्याच्यासमोर उभी राहते. तो मुलगा मात्र ते सगळे पैसे तिला देतो आणि तो मुलगा त्यानंतर सांगू लागतो, हिनेच मला बोलवलं होतं आणि हिनेच मला पैसे मागितले. म्हणू लागले की कुणाला काहीच माहिती होणार नाही, हे पैसे तुम्हाला देऊन टाक, कारण की ना मला माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला ना खूप मोठं गिफ्ट द्यायचं आहे. सगळ्यांना कमळी तिथे दिसते हे बघून खूप मोठा धक्का बसला. पण कमळीच्या लक्षात येत नाही की मी तर इकडे गेलेच नाही, मग माझा ड्रेस, माझाच फोटो कसं काय? कमळी विचार करू लागते की आता हे ना माझ्यासोबत 2 महिने झाले. त्या दिवशी रागिनी मॅडमच्या गळ्यातला नेकलेस देखील हा ड्रेस घातलेला होता, याच मुलीने चोरी केला. तेव्हा पण मी नव्हते आणि आत्ता पण मी तिथे गेलेच नव्हते. मग माझा ड्रेस घालून हे सगळं कोण करत असेल? अनिकाला देखील धक्का बसतो. तेवढ्या वेळात कमळीच्या हातात एक गिफ्ट पण असतं. त्यानंतर मग ते प्रिन्सिपल सर म्हणू लागतात, बघू तुझ्या हातामध्ये काय आहे? कमळीच्या हातामध्ये एक रिंगचा बॉक्स असतो. प्रिन्सिपल सर मात्र तो बॉक्स खोलतात आणि मग त्याच्यामधली रिंग बाहेर काढतात. म्हणू लागतात, ही तर खूप महागडी रिंग दिसती, खरं सांग कमळी, तूच पैसे चोरी केले आहेत ना? सगळ्यांना धक्का बसतो. अनिका, ऋषी सगळेजण कमळीकडे बघू लागतात. निंगी देखील बघू लागते. त्या मुलाच्या समोर अनिका मात्र तोंडाला मास्क लावून आलेली असेल, जेणेकरून त्याला वाटू नये की मी अनिका आहे, मी कमळी म्हणूनच तो सगळ्यांना सांगून टाकेल. त्यानंतर अनिका जसं काय असं ॲक्शन करते की जसं काय कुणाला काही माहीतच नाही. तर मित्रांनो, इकडं मात्र आता सगळा चोरीचा आळ मात्र कमळीवरच आलेला असतो, कारण की CCTV फुटेजमध्ये सगळं काय स्पष्ट दिसलं आहे. तर मित्रांनो, बघूया उद्या ऋषी कमळीसाठी काही ना काहीतरी नक्की करेन. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.